लातूरमधील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले। लातूर पोलीस मुख्यालयात नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील 24 खेळ प्रकारात 450 खेळाडू सहभागी झालेत। 4 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। दरवर्षी पोलीस खेळाडूंना पोलीस दलामार्फत खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते। या स्पर्धेसाठी राज्यातील विविध परिक्षेत्रांतर्गत राज्य स्पर्धेसाठी खेळाडू निवड चाचणी संपन्न होते। याच स्पर्धेसाठी नांदेड परिक्षेत्रांतर्गत गेली अनेक वर्षांनंतर लातूर जिल्ह्यास या निवड चाचणीचे आयोजन करण्यासाठी संधी मिळाली आहे। या स्पर्धा पोलीस मुख्यालय, परेड मैदान, बाभळगाव रोड येथे पार पडत आहे। क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत ॲथलेटिक्स प्रशांत स्वामी यांच्या हस्ते आणण्यात आली, तर खेळाडूंना शपथ राष्ट्रीय खेळाडू रणजित देशमुख यांच्याकडून देण्यात आली। कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस उपाधीक्षक गजानन भात लवंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन गालिब शेख यांनी केलं, तर छायाचित्रण रियाज सौदागर, सुहास जाधव यांनी केलं। यावेळी कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांनी मानले। या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर खर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सुधाकर देडे, अरविंद पवार, दिलीप सागर आणि इतर पोलीस अधिकारी अंमलदार यांची उपस्थिती होती। तर 29व्या नांदेड परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप 7 जानेवारी रोजी नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते होणार आहे। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, लातूर।